अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे जलाशय असलेल्या मोर्शीच्या अप्पर वर्धा जलाशयात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत 53.34% इतका जलसाठा शिल्लक असून जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये मात्र केवळ 48% इतकाच पाणीसाठा आहे। उन्हाळ्याला सुरुवात होऊन जवळपास 2 महिन्याचा कालावधी लोटला असून सर्वत्र पाण्याची पातळी कमालीने घटत आहे। अशातच जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा जलाशयात 53% इतका जलसाठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यादरम्यान शिल्लक आहे। गेल्या वर्षी 2 एप्रिल रोजी अप्पर वर्धा जलाशयात 50.95% इतका जलसाठा होता। यावर्षी जलाशयात 3% अधिक जलसाठा आहे। तरीही उन्हाचे एप्रिल मे हे 2 महिने शिल्लक असताना जलाशयातील जलसाठा समाधानकारक असला तरीही पावसाळा लांबण्याच्या संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे। अप्पर वर्धा जलाशयाची पाणी साठवण क्षमता 264.05 दलघमी इतकी आहे। त्यापैकी आजच्या तारखेत अप्पर वर्धा जलाशयात 300.89 दलघमी इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे, तर जलाशयाची पातळी 339.11 दलघमी इतकी आहे। अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील शिल्लक जलसाठ्याची टक्केवारी पाहिल्यास शहानूर 55.15, चंद्रभागा 85.83, पूर्णा प्रकल्प 72.77, सपन 58.55%, पंढरी प्रकल्प 25.86%, गरगा मध्यम प्रकल्प 0.0%, बोर्डीनाला एकूण सरासरी 0.98 इतका जलसाठा असून सरासरी 48.51% जलसाठा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सिंचन प्रकल्प तहानलेले असल्याने आगामी काळात संभाव्य पाणी टंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता जाणवत आहे।